अशोक महाराज व्यासांचे पुत्र आहेत. व्यासांचा जो आश्रम आहे तो सरस्वती नदीच्या तीरावर आहे. सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे. आश्रम जंगलामध्ये आहे. साधू संत एकांतामध्ये राहतात. का एकांतामध्ये राहतात? दे आर लिव्हिंग इन फॉरेस्ट बट थिंकिंग अबाउट अस. जंगलामध्ये एकांतामध्ये ते राहतात पण विचार तुमचा आमचा करतात. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. लक्षात आलं? रामदास स्वामी सांगतात दास डोंगरी राहतो पण विचार तुमचा आमचा करतो. लक्षात? म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हटले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुमचा आमचा विचार करतात. तसं असणाऱ्या व्यासांचा असणारा जो आश्रम आहे हा आश्रम जंगलामध्ये सरस्वती नदीच्या किनारी आहे. सृष्टी सौंदर्य आहे. एक दिवस व्यासजी आणि बाहेर बसले असताना विश्वसृष्टी सौंदर्याकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांना एक दृश्य असं दिसलं. एक चिमणा चिमणीचं घरट होत आणि त्या चिमणा चिमणीच्या घरट्यामध्ये छोटे छोटे बाळक होते. त्यांची आईबाप जे होते ते आकाशामध्ये भरारी गायचे कुणीतरी अन्न घेऊन त्या असणाऱ्या पिलाच्या तोंडामध्ये टाकत होते. आश्चर्य वाटलं व्यासाजींना, कारण आई बापाचं प्रेम ते निस्वार्थ बुद्धीचं असतं. कोणत्याही फलाची अपेक्षा भविष्यामध्ये याने माझे हे करावं ही अपेक्षा त्यांची नसते. असणारे व्यासजी म्हणतात की हे मुलांना एवढे आकाशामध्ये भरारी घालतात, यांना जेवू घालतात का उद्या यांना एखादी बिल्डिंग बांधून देणार आहेत का? हे पिलं यांच्याकरता काय करणार आहे भविष्यामध्ये? भविष्यामध्ये काहीही करता येणार नाही. पंख फुटले की ते उडून जाणार. विचार करतात तरी सुद्धा आईबाप त्यांची एवढी काळजी करतात. तेव्हा पुत्र प्राप्तीशिवाय आनंद नाही, संततीशिवाय आनंद नाही हे व्यासाजींच्या लक्षात आलं आणि आपल्यालाही एक पुत्र असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना सुद्धा वाटायला लागलं की आपल्याला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे. मग त्यावेळेला व्यासजी मेरू पर्वतावर जातात आणि त्या ठिकाणी 100 वर्ष भगवान शंकर आणि पार्वतीची उपासना करतात. कशा करता? पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून. 100 वर्ष तपश्चर्या केली आणि 100 वर्ष भगवान शंकर आणि पार्वती प्रगट झाले. म्हणाले व्यासजी कोणत्या अपेक्षेने आपण या ठिकाणी तप केलं?
म्हणाले, प्रभू माझी एकच इच्छा आहे की तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. काय म्हटले? तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, माझ्यासारखा फक्त मीच आहे, माझ्यासारखा दुसरा ओनली वन मी, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, फक्त मीच आहे. पण काळजी करू नका व्यासजी, मीच तुमच्या पुढे जन्माला आहे, मीच तुमच्या पुढे जन्माला येईल. आणि काही काळ गेल्यानंतर पुत्रप्राप्ती हवे, लग्न पण नाही त्यांचं. आता ह्या वयामध्ये लग्न करावं तर सर्व ऋषी नाव ठेवतील, पुत्रप्राप्ती तर झाली पाहिजे. एक दिवस, ही कथा भागवतामध्ये नाही, अतिशय वेगळी कथा या ठिकाणी व्यासजींनी जन्मेजय राजाला सांगितले. मग ते रोज त्यांचं अरणी मंथन चालायचं. लाकडावर, अरणीमध्ये लाकडावर लाकूड घासून त्याच्यापासून अग्नी प्रकट करायचा आणि मग त्याच्यापासून यज्ञ पुढे करायचा. काड्याची पेटी घेऊन पेटीत नव्हते, अरणी मंथन करायचे आणि अरणी मंथनातून प्रगट झालं. मग एक दिवस ते अरणी मंथन करत होते आणि त्याचं सहज आकाशाकडे गेलं, त्यांना एक घृताची नावाची अप्सरा दिसली. ती अप्सरा एवढी सुंदर होती की व्यासांनी तिला पाहिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी काम वासना निर्माण. आणि ज्या वेळा घृताची आणि व्यासांची नजरानजर झाली, त्यावेळेला घृताचीला वाटलं की आता व्यासजी आपल्याला शाप देतील, आपल्याला भोगावं लागेल. म्हणून तिनं काय केलं, एका शुकाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी उडून गेलं. शुक पक्षी एवढा सुंदर होता की ती सुंदरता पाहिल्यानंतर असणाऱ्या अरणी मंथन करत असताना असणार तेज त्याच्यामध्ये कलित झालं आणि त्यामध्ये अरणी मंथन चालू होतं. अरणी मंथन करता करता अग्नीच्या ऐवजी एक मुलगा बाहेर आला, ते शुक महाराज. ही कथा देवी भागवतात आहे, परंतु आमच्या भागवतातले जे कथाचे चालू होते बघा शुक महाराजांची, ते इथपासून चालू होते. कुठपासून? ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी ब्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले. 12 वर्षे लपाले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. लागलेच पळून गेले रे, लागलेच पळून गेले रे, लागलेच पळून गेले रे, लागलेच पळून गेले रे. ऐकले खेळ्या तुझ सांगतो, खेळून 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 ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी ब्याले, 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले, नागवेच पळून गेले. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये. व्यासजी सांगतात, मुला बाहेर ये.
परंतु व्यासजी म्हणतात नाही पप्पा, बाहेर आलं रे आलं का कलेचं वारं लागतं. आणि कलेचं वारं जेव्हा तो पोटामध्ये असतो, जीव गर्भाशयामध्ये जेव्हा असतो तेव्हा भगवंताला प्रार्थना करतो, देवा मज सोडवे दातारा कर्मापासून. या गर्भवासातील कर्मापासून मला तू सोडव. तो प्रार्थना करतो, वारंवार प्रार्थना करतो. या ठिकाणी मी भजन, बाहेर गेल्यानंतर मी तुझं भजन करेन, भजन. पण मला या गर्भवासाच्या दुःखातून, पण गर्भवासाचा दुःख भयंकर असतो. माऊली ज्ञानोबा सांगतात, मातेच्या उदर कुहरे पचवणी विष्णेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरसी. काय सांगू गर्भीच्या यातना, अतिशय यातना आहेत. परंतु त्या गर्भामध्ये असताना तो भगवंताची याचना करतो, मला या कर्मातून तू सोडव. मी बाहेर गेलो की तुझं भजन करेल. पण बाहेर आलं, कलेचं वारं लागलं, पहिल्यांदा क्या क्या करतो, मी कवा म्हणलो, मी कवा म्हणलो, मी कवा म्हणलो. म्हणून शुकमुनी म्हणतात की बाहेर कलेचं वारं लागतं. म्हणाले मग तू काय, त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान विष्णू, भगवान कृष्ण त्या ठिकाणी येतात आणि सांगता शुकमुनी की माझे मम माया दुरस्तया, की माझी माया आहे, तो काळजी करू नको, मी माझी माया तुला काय लागू देणार नाही. तो बाहेर ये. तेव्हा तो बाहेर येतो. 12 वर्षाचा मुलगा योगाचा, मग पोटामध्ये एवढा मुलगा राहिला कसा? योग साधना आहे. योग साधनेच्या माध्यमातून बाहेर आल्यानंतर 12 वर्षाचे, माग पाहिलं नाही जंगलचा रस्ता. ही वॉज गोइंग टू नेकेड, विवस्त्र अवस्थेमध्ये जंगलामध्ये. आई हाका मारते मागणं, पुत्रा थांब, पुत्रा थांब, पुत्रा थांब. मत जाओ, मत जाओ हे शुक मुनी, मत जाओ, मत जाओ. शेवटी आई, शुका मैं तुझे अपने गोद में बिठाना चाहती हूँ, मत जाओ पुत्र, मत जाओ. पण ऐकत नाही. सरळ जंगलचा रस्ता धरला. व्यासदेव त्याच्या मागोमाग चालले. यम प्रव्रजन्तमनुपेतं वेदकृत्यं द्वैपायनो विरह कातर अजुहारो पुत्रे के तन्मयतया करते विनेदु त्वां सर्वभूत हृदयं हृदये. ए पुत्रा थांब, पुत्रा थांब. व्यासजी मागं चाललेले आहे आणि मुलानं जंगलामध्ये प्रवेश केला. जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर व्यासजी त्यांच्या मागे आहे आणि व्यासजी त्यांच्या मागे, पुत्रा थांब, पुत्रा थांब असं जेव्हा म्हणतात तेव्हा जंगलातले झाड शुक मुनीच्या तर्फे उत्तर देतात व्यासजींना. व्यासजींना ते झाड म्हणतात, व्यासजी तुमचा पुत्र समाजाच्या कल्याणाकरता चाललेला आहे, त्याला जाऊ द्या. आमची मुलं दगड मारतात खालून, आम्हाला दगड मारणारालाही आम्ही आमचा पुत्र देतो. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से पत्थर मारे ऊपर से बल दे दे. परोपकारी बरोबर
परंतु तरी सुद्धा पुत्र थांबत नाही. काही अंतरावर गेले आणि शुक एक सरोवर होतं आणि त्या सरोवराच्या मध्ये काही मुली स्नान करत होत्या. बोथ आर नेकेड, विवस्त्र अवस्थेमध्ये त्या स्नान करत होत्या. व्यास मी नेकेड आहे त्या ठिकाणाहून गेले. मुलींनी त्यांना पाहिलं पण त्या लाजल्या नाही, त्या लाजल्या नाही. शुक मुनी तसेच पुढे निघून गेले. मागणं व्यासाची आहे आणि व्यासजींनी त्याने पाहिल्याबरोबर व्यासजींना पाहिलं, त्याने वस्त्र परिधान केली त्या मुलींनी. आणि व्यासजींना आश्चर्य वाटलं, मी 100 वर्षाचा म्हातारा आणि ह्या मला लाजल्यात. माझा तरणा बांड 14 वर्षाचा मुलगा या ठिकाणाहून गेला, त्या लाजल्या नाही. तेव्हा प्रश्न केला त्या मुलींना, हे मुलींनो, 14 वर्षाचा माझा मुलगा या ठिकाणाहून गेला, तुम्ही लाजल्या नाही, आणि माझ्यासारख्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही लाजल्यात, याचं कारण काय? त्या मुलीने काय उत्तर दिलं? त्या मुली म्हणाल्या, व्यासजी, तुमच्या ठिकाणी देहदृष्टी आहे आणि व्यासा असणाऱ्या शुक मुनीच्या ठिकाणी देवदृष्टी आहे. त्यांना आमच्या देहामध्ये देव दिसला आणि तुम्हाला आमचा देह दिसला, म्हणून आम्ही लाजलो. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले, देव झाले अवघे जन. व्यासजींना देहामध्ये देव दिसला नाही, त्यांना देह दिसला. आणि शुक मुनींना त्या मुलीचा देह दिसला नाही, त्याचा त्यांना देव दिसला. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. वेदांतामध्ये अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सात सर्वत्र सर्वदा, the whole universe is truly divine in personality of God. त्यांना प्रत्येक ठिकाणी परमात्मा दिसत होता. आणि शुक मुनी पुढे चाललेले आहेत. व्यास मुनी सांगतात, थांब पुत्रा, थांब पुत्रा, थांब. शेवटी असणारे शुक मुनी थांबतात आणि प्रश्न केला पिताश्री, पिताश्री,
ज्या संसारामध्ये तुम्ही मला येण्याकरता प्रवृत्त करता, त्या संसारामध्ये सुख आहे का? सांगा, आहे का सुख? संसार दुःख मूळ चहूकडे विकळ, संसार दुःख मूळ चहूकडे विकळ, विद्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, आमुख लोभ जोनी पाठी लागले वडाळ, आमुख लोभ जोनी पाठी लागले वडाळ, कवना विचारन जाऊ दृष्टी देईल निर्मळ, कोणाचे विचारन जाऊ दृष्टी देईल निर्मळ, कवना विचारन जाऊ दृष्टी देईल निर्मळ, कोणाचे विचारन जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म लागो सदैवाला देव बळ उपकारी, संसार दुःख मूळ चोकडे कळ, ज्या संसाराचं मूळ दुःख रूप आहे त्याला सुखाची फळ कशी? कारल्याच्या वेळेला सफरचंदाची फळ कशी येते? सांगा. हो, संसार दुःख मूळ. त्यावेळेला शुकमुनी म्हणतात, पिताश्री, या संसारामध्ये सर्व दुःखच आहे, दुःखच आहे. एका अंशानं सुख आहे आणि 359 अंशानं दुःख आहे. एक अंशानं सुख आहे. प्रपंचामध्ये सुखाभास आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. जवा एवढे फक्त 1 अंश आणि 359 अंश दुःख आहे, दुःखच आहे. आणि एवढंच नाही, शुकमुनी म्हणतात, अहो इंद्राला एवढं ऐश्वर्य प्राप्त झालं इंद्रपदाचं, तो सुखी नाही. एवढं तप करून भगवान शंकर तोही सुखी नाही. भगवान विष्णू तोही सुखी नाही. इंद्र सुखी नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तोही सुखी नाही आणि ज्याच्याकडे नाही तोही सुखी नाही. माऊलींची एकच ओवी सांगतो, मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाची श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरणी आहे का सुख? उलट शुकमुनी म्हणतात, पिताश्री, तुम्ही मला प्रपंचामध्ये येण्याकरता प्रवृत्त करण्याच्या ऐवजी तुम्ही मला हे धडे द्यायला पाहिजे होते, संचित प्रारब्ध क्रियामान कसं संपुष्टामध्ये येईल याचे धडे दिले पाहिजे होते. आणि तुम्ही मला प्रपंचामध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला व्यासांच्या डोळ्यातून अश्रुधारा झाली. मी माझ्या पुत्राला आता काय सांगू? पहा, व्यासजी सर्वसामान्य विभूती नाही.
ज्याने एका वेदाचे 4 भाग केले, ज्ञानी किती आहेत ते पहा. एका वेदाचे 4 भाग केले, 18 पुराण त्यांनी लिहिली, महाभारत सारखा ग्रंथ ज्याने लिहिला, एवढा ज्ञानी, परंतु आपल्या पुत्र शोकानं डोळ्यातून अश्रू आले. आणि शोक मुनी विचार करतात की जेवढा हा एवढा ज्ञानी महात्मा तर आपला पुत्र शोक करतोय, तर सर्वसामान्याची काय गती. त्यावेळेला एकच प्रश्न केला शोक मुनीने, पिताश्री मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जेव्हा तुमच्या आईच्या पोटात होता, तुमची आई तिच्या आईच्या पोटात होती आणि ती तिच्या आईच्या पोटात होती, तेव्हा तुम्ही कुठं होता? कुठं होता? मंडळीदार हे तरी सांगा, तुम्ही कोठून आला, कुठे जायचं हे तरी सांगा. आलाची गोठणीया जाची कवण्या दाया. कोठोनिया आलासे जाशी कवनाटाया. पिताश्री आपण कुठून आलात, कुठे जायचं? वेर आर यू कमिंग अँड वेर आर यू गोईंग, डू यू नो? आहे का माहिती आपल्याला? कुठून आलो हेही माहिती नाही, कुठं जायचं हेही माहिती नाही. प्रभू पिताश्री, कोणी कोणाचा मुलगा नाही आणि कोणी कोणाचा पुत्र नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील इंगल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्वही राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा कोणी कोणाचं नाही. नाले पिताश्री, तुमचे आणि माझे असे अनेक जन्म झाले. कधी मी पिताश्री होतो तर कधी मुलगा होतो, कधी पिता होतो तर कधी मुलगा. कोणी कोणाचं नाही.
त्यावेळेला शुकमुनी म्हणतात, पिताश्री तुम्ही आता आश्रमामध्ये जाऊन भगवंताचं नामस्मरण करता, मी तपश्चर्या करण्याकरता मी जातो. त्यावेळेला एक विनंती करता शुक महाराज, पिताश्रींना शुक महाराज विनंती करतात. पिताश्री म्हणतात, शुका तू तपश्चर्या करण्याकरता जाणार अवश्य जा, पण तत्पूर्वी मी सांगतो ते ऐक म्हणाले. तो देवे भागवत ऐकून जा म्हणाले, देवे भागवत वाचून जा म्हणाले. का की ज्या वेळेला भगवान विष्णू वट पत्रावर झोपलेले होते, एक वटवृक्ष होता, सर्व पाणीच पाणी होतं, त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. भगवान विष्णू बाळ रूपामध्ये त्या पानावर झोपलेले. आणि त्या वेळेला हो आकाशवाणी केली आदिमाया शक्तीनं. आदिमाया शक्तीनं त्यावेळेला आकाशवाणी केली आणि अर्ध शोक उच्चारला. अर्धा श्लोक उच्चारला कोणी? जगदंबा मातेनं. तो अर्धा श्लोक ऐका. तो अर्धा श्लोक असा होता, सर्वं खल्विदं देवाहं नान्यत् अस्ति सनातनम. एवढाच अर्धा श्लोक उच्चारला त्या देवी मातेनं. अर्धा श्लोक व्यासांनी ऐकला आणि व्यासांनी त्या अर्ध्या श्लोकाचे 18,000 श्लोकामध्ये रूपांतर केलं. ते देवी भागवत. अर्ध्या श्लोकाचं रूपांतर 18,000 रूपांमध्ये झालं. ते देवी भागवत. लक्षात भागवतामध्ये आपण पाहिलं की परमात्म्यानं चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि त्या चतुश्लोकी भागवताचे व्यासांनी 18,000 श्लोकामध्ये रूपांतर केलं. ते श्रीमद भागवत कथा. आणि अर्ध्या श्लोकाचं 18,000 श्लोकामध्ये रूपांतर केलं. ते आहे देवी भागवत. एवढे बुद्धिमान आहेत व्यासजी. कोणता होता अर्धा शब्द? एवढा अर्धा श्लोक जरी उच्चारला ते संपूर्ण देवी भागवत ऐकायचं पण नाही. आणि चतुश्लोकी भागवत जर आपण ऐकलं तर संपूर्ण भागवत कथेचं पुण्य प्राप्त. चतुश्लोकी भागवत कसं आहे ऐका. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सत् असत्परं पश्चादहं यदेतस्य योऽवशिष्येत सौम्यहं ऋतेते प्रतीत न प्रतीत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्मनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासां तत्त्वजिज्ञासूनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान राधे. अहमेवासमेवाग्रे नान्यत्. आदिमाया शक्ती काय म्हणते लक्षात का? या विश्वसृष्टीच्या अगोदर माझ्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. सर्वं खल्विदं मेवाहं नान्यत् अस्ति सनातनम्. नान्यत् न अन्य अधिक अस्ति. माझ्याशिवाय सनातन या विश्वसृष्टीमध्ये कोणीही नव्हतं. फक्त मीच होते. म्हणजे आधी शक्ती.
ती आदिशक्ती होते. ती आदिशक्ती निर्गुण निराकार आहे. पण निर्गुण निराकार असणाऱ्या ओ शक्तीनं ओ मायेची उपाधी घेतली आणि मायेची उपाधी गुणी विश्वसृष्टी निर्माण केली. काय केलं? अहमे वासमे वागरे नान्यत यत् सत् असत् परम. अहमे माझ्याशिवाय या ठिकाणी कोणीही नव्हतं. मी विश्वसृष्टी निर्माण केली. ही विश्वसृष्टी मीच निर्माण करते आणि तिचा नाशही मीच करते. नाशही मीच करते. आणि ही विश्वसृष्टी नाश झाल्यानंतर जे शिल्लक राहते ते मीच राहते. नान्यत अस्ति सनातनम. दुसरं कोणीच नाही राहत. काय म्हणते लक्षात घ्या. असणारी आधी माया शक्ती, ही आधी माया शक्ती मायेचे उपाधी गुण विश्वसृष्टी निर्माण करते. एक लक्षात घ्या. ब्रह्म त्यालाच आपण आधी माया शक्ती, यालाच आपण परब्रह्म अशी संज्ञा करतो. ब्रह्म अधिक माया बरोबर ब्रह्मदेव, ब्रह्म अधिक माया बरोबर भगवान शंकर, ब्रह्म अधिक माया बरोबर ब्रह्मदेव. तिन्हीच्या ठिकाणी कॉमन माया आहे. काय आहे? म्हणून मायेला तिन्ही देवाची जननी म्हटलेलं आहे. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. त्रय म्हणजे तीन. तीन देवाची जननी कोण? मुक्ताबाई नमो. मुक्ताबाई कोण आहे? माया आहे. मुक्ताबाई कोण आहे? मीच विश्वसृष्टी निर्माण करते. या विश्वसृष्टीचा नाशही करणारी मीच आहे. भगवद्गीता 11वा अध्याय. कालोस्मि लोकक्षयकृत प्रबुद्धो लोकान् समाहर्तुमीय प्रवृत्ता ऋते पित्वां न भविष्यन्ति सर्वे हे प्रत्यनोकेषु लिप्ता. कालोस्मि या विश्व जगाचा काळ मी आहे. कोण आहे? हेच करते. पण मायेची उपाधी घेऊन ती या ठिकाणी विश्वसृष्टी निर्माण करते. माया माया म्हणजे नेमकं काय? कशाला माया म्हणतात? नाही, माया कशाला म्हणतात? एक लक्षात घ्या. मायेची व्याख्या ऋते पित्वां न भविष्यन्ति सर्वे ये प्रत्यणुकेषु युद्धा. अहमे वासमे वागरे नान्यत् यत् सत् असत् परम. पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत सौम्यं कृतेत यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया. काय म्हटलं? माया कशाला म्हटलं? न तद्भासे ऋते पित्वां. नीट लक्ष देऊ नये. अहमे वासमे वागरे नान्यत् यत् सत् असत् परम. पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत सौम्यं ऋतेत यत् प्रतीयेत न प्रतीयेत. प्रतीयेत दृष्टी छिपात येणे आणि न प्रतीयेत दृष्टी छिपात न येणे.
या विश्व जगतामध्ये नाही का? या ठिकाणी इस दुनिया में जो है उसे छुपावे, जो नहीं है वो दिखावे, ये कौन माया परत है। इस दुनिया में जगत नहीं है वो दिखावे, ब्रह्म है उसे छुपावे, ये कौन माया। काय शब्द प्रयोग केलाय कळालं का? हे कळालं तर देवी भागवत कळालं, समजलं का? ऋतेत यत् प्रत्येत न प्रत्येत, इस दुनिया में जगत नहीं है लेकिन वो दिखावे, ब्रह्म है उसे छुपावे, येते कौन माया, त्याला माया म्हणतात। बरं जाऊ द्या, याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो थोडंसं। वेदांतामध्ये 5 व्याख्या झालेल्या आहेत नाही का? एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू तिन्ही काळामध्ये नाही, पण आहे जिच्यामुळं वाटत तिचं नाव आहे काय? तिने काल उदाहरण पाहिलं आपण, सर्पावर रज्जू सर्पाकार, वाशिले जगदंबर, हे तिन्ही काळामध्ये नाही, मध्ये साप वाटला की नाही? तसंच आहे हे जगदंबर, हे जग तसंच आहे नाही का? ब्रह्मी ब्रह्म एक मुळी नाही जग, आणि सर्व माया योग कल्पना, जग नाहीच आहे पण दिसतोय याचं काय? याचं नाव आहे गोपाल कृष्ण भगवान। प्रत्येत प्रत्येत न प्रत्येचात्मनि तद विद्यादात्मनो माया। याचा एक लक्षात घ्या, विश्वसृष्टी हे कार्य आहे आणि कारण त्याला आदिमाया शक्ती परब्रह्म परमात्मा, पण सूक्ष्म देण आहे। देव हे कार्य आहे, काय? देव हे कार्य आहे, मग याला उपादान कारण कोण आहे आणि निमित्त कारण कोण आहे? आता निमित्त कारण याला कोण आहे? हा देह किती पंचमहाभूतात आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हा पंचमहाभूताचा देह आहे, हे त्याला निमित्त कारण आहे। लक्षात आलं का? मी बोलत नाही, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, केला एके ठाई लाभेला सबळ अहंकारचा पाठी। हा पंचमहाभूताचा देह आहे, मग याला निमित्त कारण कोण आहे? उपादान कारण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याला निमित्त कारण कोण आहे? आई बाप हे लक्षात, याला निमित्त कारण कोण आहे? आई बाप याला निमित्त कारण आहे। प्रत्येक या विश्व जगतातील प्रत्येक दृश्य वस्तूला निमित्त कारण
आणि उपादान कारण आहे. लक्षात आलं? एक घट आहे, घट एक कार्य आहे. या घटाचं उपादान कारण कोण आणि या घटाचं निमित्त कारण कोण? या घटाचं उपादान कारण माती आहे आणि याच घटाचं निमित्त कारण कुंभार आहे. कोणती गोष्ट घेतली की त्या ठिकाणी उपादान कारण निमित्त कारण असतं. याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, सोन्याच्या भाषेत सांगतो म्हणजे पटकन कळत. अलंकार बनवला हे कार्य आहे, पण हे कार्य हे कार्य होण्याच्या पूर्वी या अलंकाराचं उपादान कारण कोण आहे? सोनं. सोनं हे उपादान कारण आणि त्याला निमित्त कारण कोण आहे? सोनार. आपोआप होत. मौली ज्ञानोबा आहे वो भी सांगतात नाही का, ना तरी पवने स्पर्शले नीर का पर्यासी तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्त करणे. ना तरी नाही तरी पवने म्हणजे वारा, स्पर्शले स्पर्श केलं कोणे कशाला? नीर. नीर म्हणजे पाणी. पाण्याला वाऱ्यानं स्पर्श केला आणि झालं काय? तरंगाकार. तरंग आले आपोआप झाले, आपोआप नाही. का परापेक्षा अलंकार व्यक्ती कधी तर अलंकार झाला तो बनविणारा कोणी मानणार आहे का नाही? म्हणून प्रत्येक गोष्टीला उपादान आणि निमित्त कारण असतं. लक्षात. तसं ही विश्वसृष्टी निर्माण झाली, त्या विश्वसृष्टीला निमित्त कारण उपादान कारण एक लक्षात घ्या, उपादान कारणही ती आदिशक्ती आहे आणि निमित्त कारणही ती आदिशक्ती आहे. आणि उपादान कारण उपादान कारण अहमे वासमे वागरी कुणीच नव्हतं, फक्त ते परब्रह्म परमात्मा आदिशक्ती होती. मग ती आदिशक्तीच उपादान कारण आहे आणि निमित्त कारणही. म्हणून या विश्व जगताची माताही ती आहे आणि बापही तोच आहे. बाय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाय जगन्नाथ जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. या विश्वसृष्टीमध्ये उपादान आणि निमित्त कारण हे भिन्न भिन्न आहे प्रत्येक वस्तूला, पण या विश्वसृष्टीला उपादान कारणही तेच आहे आणि निमित्तही कारण तेच आहे. म्हणून बापही तोच आहे आणि आई. म्हणून असणारे व्यासजी सांगतात आपल्या पुत्राला, पुत्रा असं अध्यात्म ज्ञानच्या ग्रंथांमध्ये ग्रंथित केलेला आहे. तो ग्रंथ निदान वाचून तरी तुझा तो ग्रंथ वाच आणि असणाऱ्या
जनक राजाला जाऊन भेट, मग तुला कुठं जायचं तिथे जा. अरे तो जनक राजा सामान्य नाही, विदेही राजा असून विदेही राजा आहे. त्याला त्याला आश्चर्य वाटलं. एकदम शुकमुनीला आश्चर्य वाटलं, राजा आणि तो विदेही, प्रपंचात असूनही विदेही असतो. एवढं आश्चर्य वाटलं त्यांना. ते म्हणाले मग आपण त्यांना भेटायला जायलाच पाहिजे. म्हणून असणारे शुकमुनी आणि जनक नगरीमध्ये जातात. हो, नगरमध्ये गेल्यानंतर असणारे द्वारपाल त्याला अडवतात. जास्त विस्तार करत नाही, वर्ष 8 मध्ये सांगतो. बरं लांब तर जायचंच आहे, निम्म्याच्यात पण जात नाही, काळजी करू नका. पुढल्या वर्षी जेव्हा ही भागवत कथा होईल त्यावेळेला वेळ वाढवून घेऊ. 4 तासांनी काहीच होत नाही. 2 शिफ्टमध्ये मला घेण्याचा विचार होता, पण तुम्हाला बाहेर करायचे म्हटलं कशाला एकाच शिफ्टमध्ये. पुढल्या वर्षी आल्यानंतर त्या ठिकाणी भव्य दिव्य राहील त्यावेळेला उरलेला भाग त्यावेळेला नाही का. शुकमुनी नगरीमध्ये जातात आणि नगरीमध्ये गेल्यानंतर जनक नगरीमध्ये जातात. आणि जनक गेल्यामध्ये त्या ठिकाणी जनकाविषयी विदेही राजा कसा, हा राजा विदेही होता. म्हणजे एवढा विदेही होता महाराज, याज्ञवल्क्य हे त्यांचे गुरु होते. याज्ञवल्क्यजी त्यांचे गुरुजी होते. आणि रोज त्यांना पाठ व्हायचा, आध्यात्मिक ज्ञानाचा पाठ व्हायचा. सर्व शिष्य मंडळी त्या ठिकाणी यायची. आणि राजा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याज्ञवल्क्य प्रवचनाला सुरुवात करत नव्हते. बाकीच्या शिष्यांना असं वाटायचं की हा राजा आहे म्हणून यांच्याकरता वेळ वाट पाहणार. परंतु त्या शिष्यांना या जनक राजाचा अधिकार कळालेला नव्हता. एक दिवस असंच झालं आणि सर्व शिष्य मंडळी जमले आणि म्हणाले प्रवचनाला सुरुवात करा. म्हणाले गुरुजी म्हणाले थांबा, अजून राजे यायचे राहिले. मग ते म्हणाले इतका वेळ त्यांच्याकरता वेळ घेता म्हणाले. हो म्हणाले ते अधिकारी, म्हणून मी त्यांच्याकरता थांबले. आणि जनक जे आले, पण त्या दिवशी सगळ्यांची परीक्षा घ्यायची ठरली याज्ञवल्क्याने. राजे समोर येऊन बसले. सर्व असणारे शिष्यवर्ग जमलेला होता. आणि त्या याज्ञवल्क्याने आपल्या सामर्थ्य शक्तीनं असणाऱ्या राजवाड्याला आग लागला. सर्व मथुरा नगरी जळायला लागली. सर्व शिष्य त्या ठिकाणी श्रवण चाललेलं आहे. सर्व शिष्यांचं राजाही श्रवण करतोय. आणि आग लागली. या शिष्यांना जेव्हा कळालं, म्हणाले आपल्या खोलीला आग लागली. पळत गेले, तिथून निघाले. श्रवण करायचं सोडून दिलं, सगळं सोडून दिलं. परंतु जनकचे मात्र तिथून हल्ली सुद्धा. एवढी आग पेटली, ती आग पेटत 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 राजाच्या पायाजवळ आली. राजाचा अर्धा पाय जळाला आणि श्रवण बंदी सोडली नाही. याचं नाव विदेही. जेव्हा असणाऱ्या शुकमुनीला हे कळालं आणि प्रपंचामध्ये राहून सुद्धा विदेही राहता येतं, त्यामुळेला शुकमुनी म्हणत होता थांबा, या प्रपंचामध्ये थांबा, तुझं लग्न करतो. पण लग्न करून प्रपंचामध्ये राहूनही परमार्थ साध्य करता येतो, हे जनक राजानं शिकवलं. त्यावेळेला जनकाने सांगितलं शुकमुनी जा, घरी जा आणि लग्न करायचं सांगितलं शुकमुनी.
व्यासांकडे आले. व्यासाने त्यांचं लग्न पितरांची मुलगी होती पिवरी. तिचं नाव काय होतं? पिवरी हे नाव होतं. तिच्याबरोबर शुकमुनीचं लग्न झालं आणि शुकमुनीला 4 पुत्र प्राप्ती झाली आणि 1 मुलगी झाली. तिचं नाव कीर्ती. तिचंही लग्न झालं आणि शेवटी बद्रिक आश्रमामध्ये आणि शुकमुनी तपश्चर्या करण्यात आली. त्यावेळी आपल्या तपाच्या सामर्थ्यानं आकाशामध्ये निघून गेले आणि शुक ताऱ्याच्या रूपानं त्या ठिकाणी आजही तळपतात. आणि जेव्हा हे व्यासांना कळालं, व्यास त्या हिमालयामध्ये येतात, शुक 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 म्हणून आवाज देतात. पण तिथं आवाज प्रतिसाद येत होता. परंतु त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी येतात. म्हणजे सांगतात व्यासजी, आता पुत्र शोक करू नका. म्हणाले मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा त्याने आपल्या असणाऱ्या पुत्राची सावली निर्माण केली आणि ती सावलीकडे पाहून तुम्ही संतुष्ट होता. शोक महाराज की. या ठिकाणी प्रथम स्कंदाला पूर्णविराम, द्वितीय स्कंदाला सुरुवात आपण करत आहोत. 3 दिवस आपला पहिला स्कंद. असे आहेत 12 स्कंद. ते आहेत 12 स्कंद आहे, 18,000 श्लोक आहेत. आपण दुसऱ्या स्कंदाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी 5 मिनिटं भजन.